राम राम आणि नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि जर का तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मैत्रिणी छान भाषण केले, त्यांना जे मनोगत या ठिकाणी वाटले ते व्यक्त केले. तर आपण आपल्या क्लासमधून जात आहात. जाता जाता मी तुम्हाला एक 4 शब्द मनोगत व्यक्त करतो. एक छोटीशी कविता आहे, कुणी लिहिली माहीत नाही, पण मला ती कविता खूप आवडली. तुमच्यासमोर एक सादर करावंसं वाटते. मी मागे पण सादर केली होती. आमच्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं, आमच्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं तेव्हा आमचं जुनं पाखरू झालं. आमच्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं तेव्हा जुनं आमचं पाखरू झालं. आकाशी भरारी घ्यायची कशी शिकवलं गेलं. आकाशी भरारी घ्यायची कशी शिकवलं गेलं आणि ज्ञानाच्या चौका चौकातून आम्हाला मिरवलं गेलं. आणि ज्ञानाच्या चौका चौकातून आम्हाला मिरवलं गेलं. तो चौक पाहण्याची पुन्हा सळ लागली आहे. तो चौक पाहण्याची पुन्हा सळ लागली आहे. येऊ नये पण या घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. येऊ नये पण या घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. हे छोटीशी कविता आहे. कवितेत पूर्ण सार आहे. कवितेत टोटलच आहे. जसं आता कीर्तीने म्हटले की जब आजाद होना था तब हमें पिंजरे से प्यार हो गया. बोलताना असं वाटतं की आपल्यासोबत राहिल्याच्या नंतर माणसांना किंमत किंवा व्यक्तींना किंमत हे कधी कळते, ज्यावेळेस दूर गेल्याच्या नंतर कळते असं म्हणतात. ते खरं तुम्हाला ते नंतर हळूहळू समजेल. चला मी थोडंसं तुम्हाला एक अनुभव मोदन म्हणजे त्या ठिकाणी जीवनामध्ये कसं राहायचं एक थोडंसं 10 मिनिटात तुम्हाला गायडन्स करतो. प्रथम सर्वांना अगोदर 21 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तुमच्या 10वी बोर्ड परीक्षेसाठी सर्वांनाच शुभेच्छा. सर्वच विद्यार्थ्यांनी चांगले व्यवस्थित पेपर्स तुम्हाला ज्या पद्धतीने मी मार्गदर्शन केले त्या पद्धतीने आपण सोडवायचे. आणि तुम्हाला शाळेमध्येही त्या ठिकाणी सरने आपापल्या जे काही तुम्हाला गायडन्स केले त्यांचंही ऐकून त्या ठिकाणी योग्यरित्या सर्व पेपर्समध्ये आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. कसं आहे माहिती आहे का बाळांनो, 10वी झाल्याच्या नंतर आपल्याकडे मार्ग भरपूर असतात आणि मार्ग निवडणे, ध्येय निवडणे हे आपलं खूप महत्वाचं आहे. आपल्याकडे जर ध्येयच नसेल तर आपण काही जीवनात करू शकत नव्हतो. साधं एक उदाहरण सांगतो. एका बसस्टँडवरती एक मुलगा होता. सकाळी 7 वाजल्यापासून थांबला. 1 बस आली, 2 बस आली, 3 बस आली, असं सकाळी 7 पासून ते सायंकाळी 5-6 वाजेपर्यंत तो मुलगा तिथंच थांबला. थांबल्याच्या नंतर त्यांनी एक त्या बसस्टँडमध्ये असलेला ग्रहस्थ त्या ठिकाणी आला आणि त्या मुलाला जाऊन बोलतो, अरे बाळा तुला जायचे कुठं आणि तू काय करतोस, कुणाची वाट बघत बसलास. त्यावेळेस तो मुलगा म्हणतो, मी एसटीची वाट बघतोय, मी एसटीची वाट बघतोय. मग ग्रहस्थ पुन्हा म्हणतात, अरे एवढ्या एसट्या येऊन गेल्या, तुला जायची तर कुठं जायचे. त्यावेळेस ते मुलगा म्हणतो, मला जायचे कुठं हेच मला माहित नाही. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की आपलं अगोदर ध्येय, अँबिशन, गोल जे काय ते तुम्ही ठरवा आणि त्याच्यानुसार तुम्ही मार्गस्थ लागा. नाहीतर आपलं ध्येयच ठरलं नाही आणि आपण मार्गस्थ करणं थोडंसं चूक बोलवते आणि विनाकारण आपलं एनर्जी, तुमची लावलेली क्षमता हे व्यर्थ होऊन जाते. ध्येय ठरल्याच्या नंतर ध्येयाच्या पाठीमागेही आपल्याला त्याच मार्गाने लागलं पाहिजे. साधं उदाहरण सांगतो. एकदा काय झालं, जस्ट एक ग्रहस्थ असंच रस्त्याने जात असताना त्याला बसस्टँडला जायचं होतं. जात असताना एक ऑटो आला. ऑटोवाल्याला तो विचारतो, बसस्टँडला जायचे. तो ऑटोवाला म्हणत, ठीक आहे बसा काका. बसा म्हटल्यानंतर तो बसताना विचारतो की बसस्टँड जायला किती रुपये घेणार. त्यावेळेस ते म्हणतो की 100 रुपये. मग त्या काकांना वाटतं 100 रुपये म्हणजे थोडं जास्त होतात, आपण थोडंसं चालतच जावं. मग तो काय करतो, काका काय करतात, चलत आपलं निघतात. जवळपास अर्धा-पाऊण तास ते चालतात आणि पुढे चालून तोच ऑटो परत येतो. अजून आल्याच्या नंतर परत ते काका परत ऑटोला थांबवतात, विचारतात, अरे मला बसस्टँडला सोडतो का. हो सोडतो की. मग बसताना त्यावेळेस विचारतात किती रुपये घेणार. मग त्यावेळेस म्हणतात 200 रुपये. त्यावेळेस किती म्हणतात, 200 रुपये. मग काका परत त्याला प्रश्न विचारते, का रे आता तर मला अर्धा घंटा पाऊण तासापूर्वी म्हणलास तुम्हाला 100 रुपये आणि मी तिथून अर्धा-पाऊण तास चालत आला असेल, जवळपास आता मी बसस्टँडच्या जवळ आला असेल, आता माझं ऑटो भाडं कमी व्हायला पाहिजे, तू 200 काय म्हणतास.
त्यावेळेस तो ऑटोवाला मुलगा म्हणतो त्या ठिकाणी, काका तुम्ही चाललात, पाऊण तास चाललात, तुमची मेहनत कष्ट सगळं माहिती आहे, पण तुम्ही बस स्टँडच्या दिशेने चालत नाहीत, बस स्टँडच्या विरुद्ध दिशेने जातात. म्हणजे सांगायचा अर्थ असा बाळांनो, आपण एखादं ध्येय ठरवलं तर त्या ध्येयाकडे तशीच वाटचाल करा. आपण जर समजा सायन्स घेतो आणि तुम्ही जर नंतर पॉलिटेक्निककडे जात असाल तर अगोदर पॉलिटेक्निककडे घ्या, पॉलिटेक्निककडे मार्गाला लागा. कारण 12वी करून पुन्हा पॉलिटेक्निक जातात म्हणजे तुमचे हे 2 वर्ष तुमचे व्यर्थ गेले. तुमची एनर्जी, तुमची क्षमता, तुमची बुद्धी सगळे. म्हणजे अगोदर तुम्ही प्रथम. आणि दुसरी गोष्ट, 10वीच्या नंतर भरपूर मार्ग असतात. एक नाही, तुम्हाला मी चार्ट टाकतो ग्रुपवरती, 10वीची एक्झाम झाल्यानंतर काय केलं पाहिजे काय नाही ह्याचे मी चार्ट टाकतो. एवढे मार्ग आहेत, पण कुठं जायचं हे आपण ठरवलं पाहिजे. त्यासाठी ध्येय निश्चिती असणे खूप गरजेचे आहे. पण आपण ध्येय निश्चितीच करत नाही. ध्येय निश्चितीसाठी अगोदर नियोजन करणं गोष्ट आहे. तुम्हाला माहितच आहे, आता 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विषयी बोलावं थोडं कमीच आहे. मी एक साधं उदाहरण सांगतो. ध्येय निश्चित जर करायचे असेल तर कसं, वयाच्या 15व्या वर्षी 1645 रोजी त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. वयाच्या 15 वर्षी म्हणजे तुमच्या वयाचे असताना. तुम्ही पण एक शपथ घ्या, पण स्वतःची घ्या, स्वतःसाठी करा, स्वतःसाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी त्यांनी शपथ घेतली होती. छत्रपती शिवाजी महाराज 1645 ते 1665 या 20 वर्षामध्ये 27 किल्ले आणि 5 लक्ष होण्याचा मुलूक इतक्या प्रतिष्ठेने काबीज केला होता. किती? 20 वर्षानंतर. पण 1665 मध्ये तुम्हाला माहिती आहे पुरंदरचा एक तह झाला होता मुघलांसोबत. त्या तहमध्ये असं बोलण्यात आलं होतं की 23 किल्ले आणि 4 लक्ष होण्याचा मुलूक त्या ठिकाणी देण्यात आला होता. आपण इतिहासामध्ये पहिले सगळे आपल्याला ते ओळखूनच आहे. मग पहिल्याच्या नंतर मग त्या पुरंदरच्या तहमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 23 किल्ले 4 लक्ष होण्याचा मुलूक दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक अट अशी टाकली होती की आपण तह केल्याच्या नंतर आग्र्याला बादशाह येऊन भेटायचे. छत्रपती शिवाजी महाराज त्यालाही कबुली झाली. आग्र्याला भेटायला गेल्यानंतर तिथून सुटका कशी झाली तुम्हाला माहिती आहे. त्यांचा तिथला सगळाच अपमान, मान सन्मान तुम्हाला त्या ठिकाणी सगळी गोष्ट मी सांगत नाही. तिथून निघाल्याच्या नंतर जात असताना ते गोसाव्याच्या रूपमध्ये परत आपल्या गडाकडे निघाले. गडाकडे निघत असताना संध्याकाळची वेळ होती, रात्रीची वेळ होती. जात असताना त्यांनी एखाद्या घरामध्ये पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपण या ठिकाणी विसावा करावा, मुक्काम करावा म्हणून ते त्या आजीकडे त्या म्हातारीकडे गेले. आणि म्हातारींना माहित नाही छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून. एक साधे गोसावीच आहेत मग तिने म्हटले, ये जेवण कर, उपाशी तापाशी असेल. गोसावीच्या रूपामध्ये असलेले छत्रपती शिवाजी महाराज आले, आसनावरती बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांच्यासमोर पात्र वाढलं, पात्रामध्ये भात ठेवलं आणि भातावरती आजी म्हणजे म्हातारी वरण वाढू लागली. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं लक्ष नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं लक्ष कुठं होतं? छत्रपती शिवाजी महाराजांचं लक्ष होतं ते स्वराज्य स्थापनेसाठी, स्वराज्यासाठी होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं लक्ष होतं ते कुठं? पाठीमागे असलेला आपला सुपुत्र कोण? संभाजीराजे. त्यांचं तो कसं येईल त्याच्या चिंतेत ते होते आणि त्यांचं लक्ष नव्हतं. आणि वाढता वाढता आजीच्या भाताने वरण वाढली आणि भातावर वरण ते वरण सगळं काय झालं एका साईडला गेलं. कारण आपल्याला माहिती आहे भातावर जर वरण घ्यायचं असेल तर आपण भाताला खड्डा करतो आणि त्याच्यात वरण घेतो. पण आजीनं काय केली? वरण वाढली ती केली. आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं लक्ष नव्हतं. मग नसताना मग आजीनं काय म्हणली? सहज बोलून गेली. आजी म्हणली, तूही शिवाजी सारखाच. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रश्न पडला, मी तर खराच छत्रपती शिवाजी महाराज आहे, पण आजीनं असं का म्हणली? असं का बोलली? असं तूही शिवाजी सारखाच. मग महाराजांना त्या ठिकाणी राहून त्यांनी म्हणले, नाही आपण विचारलं पाहिजे, तुम्ही मला शिवाजी सारखाच असं का म्हटलं? असं म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेस ठरवलं, आजीने त्यावेळेस त्यांना सांगितलं की शिवाजीकडेही 27 किल्ले 5 लक्ष होण्याचा मुलूक होता, पण त्याला ठेवता आला नाही. एवढंच आजीनं त्या म्हातारीनं छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणलेलं वाक्य. तेवढंच वाक्य घेऊन छत्रपती शिवाजी महाराज गडाकडे आले. गडाकडे आल्याच्या नंतर ते 1666 ते 1670 या 4 वर्षामध्ये तुम्ही इतिहास काढून पहा, एकही लढाई केली नाही, एकही युद्ध केले नाहीत, एकही किल्ला जिंकला नाही, कुठलं काहीच केलं नाही. 4 वर्ष त्यांनी फक्त आणि फक्त ध्येय निश्चितीसाठी लागले. ठरवले, असं ठरवले काय करायचं, कसं करायचं, काय केलं सगळं नियोजन त्यांनी ठरवले. आणि 1670 ते 1680 म्हणजे त्यांच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये आजही ताकद आपण पाहिलं तर 300हून अधिक त्यांचे किल्ले
आपल्या समोर त्या ठिकाणी पाहतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण ध्येय निश्चिती पण अशी करा की नंतर यश, सुरुवातीला किती त्यांच्याकडे किल्ले बोटावर मोजणे इतके किल्ले राहील ते, पण नंतर ध्येय निश्चिती ठरल्याच्या नंतर त्यांच्याकडे 300हून अधिक किल्ले त्यांच्याकडे आले. आपणही असंच ठरवा, आपलंही त्या ठिकाणी असं झालं पाहिजे की आपलंही ध्येय निश्चिती एवढं खोल त्या ठिकाणी असलं पाहिजे की आपण त्या मार्गास लागतो. नसता काही काही ठिकाणी ज्ञान जर नसेल तर काही कामाचं नाही. ज्ञान खूप महत्वाची गोष्ट आहे. एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी. 4 मुलं होते. 4 मुलांनी ठरवले की आपण एक बिझनेस टाकायचा. कोणता बिझनेस टाकायचा? काय नाही, पाठीहून गावाकडे येण्यासाठी वाहन नाहीत, बस स्टँडहून आपण काय घेऊत? ऑटो घेऊत. किती जण घेऊत? चौघांमध्ये ठरलं. चौघांनी ठरवले ऑटो घ्यायचे. ऑटो घेतले चौघांनी आणि नंतर त्यांनी बिझनेस सुरू केला. नारळ फोडले, सगळे केले. बस स्टँडच्या पॉईंटला गेले. थांबल्याच्या नंतर त्या ठिकाणी पॅसेंजर येले. आता ते ऑटोमध्ये कसं बसायचं? एक पुढे बसायचा आणि तिघं कुठे बसायचे? पाठीमागल्या सीटवर बसायचे. येणारा प्रत्येक पॅसेंजर बघायचा, ऑटोमध्ये पाहून पाहायचा, तिघं बसलेत, पुढे एक आहे, पुढे निघून द्यायचा. 1, 2, 3 महिने असेच निघून गेले. आणि त्या चौघांना वाटलं की ह्या बिझनेसमध्ये काही धंदा म्हणजे ही काही मार्जिन नाही, आपण हे धंदा सोडून देऊ. आता मला सांगा, ऑटोत तिघं बसले तर पॅसेंजर कुठे बसला पाहिजे? ह्याचं ज्ञान असलं पाहिजे. तीही नाही. त्याच्या पुढे चालून नंतर ते ठरवलं नाही आपण दुसरा बिझनेस करूया. मग ते बिझनेस करतात. नंतर पंक्चर, गाडीचं पंक्चर काढायचं ठरवतात. मग पंक्चर काढत असताना त्याने दुकान टाकतात, सगळं करतात. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला, 10 दिवस गेला, महिना गेला, 2 महिने, 3 महिने, एकही गिराईक नाही. का बरं गिराईक नाही? कारण पंक्चर दुकान 3ऱ्या मजल्यावर होतं. म्हणजे एखाद्या गोष्टीचं जर तुम्हाला त्या ठिकाणी पुढे सरकायचं असेल तसं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि जर ज्ञान नसेल तर त्याचं पुढे एक काही विकृत घटना त्या ठिकाणी घडू शकते. एक छोटीशी गोष्ट सांगतो. लग्नातले बघा, लग्न विवाह तुम्हाला माहितीच आहेत. लग्नामध्ये नवरदेव नवरी येतो, स्टेजवरती थांबतो, बोलत असतात आणि त्यावेळेस मंगलाष्टिका सुरू करण्याच्या अगोदर एक भटजी किंवा तिथला ब्राह्मण किंवा तिथला पुजारी येतो आणि सर्वांची अनुमती आहे का ह्या लग्नाला असं म्हणतात, एक अनाउन्समेंट करतात. तसंच मग ते भटजी करण्याच्या ऐवजी त्या गावचा सरपंच येतो, जोऱ्यात येऊन त्या ठिकाणी पुढे येतो, माईक काही नसतं आणि पुढे आल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते काय करतात, जोरात म्हणतात, ह्या दोघांचं या ठिकाणी विवाह होते, कुणाला काही अडचण आहे का, कुणाला काही समस्या आहे का, त्यांनी आताच येऊन बोलावे. जर कुणा ह्यांच्या पुन्हा वैवाहिक जीवनामध्ये ह्यांना अजिबात त्रास कोणी द्यायचं नाही असं ठरलं. बोलले. मग तेवढ्यात काय झालं, तेवढ्या मैफिलीमधून एक मागून एक स्त्री हातामध्ये छोटंसं 6 महिन्याचं वर्षाचं बाळ घेऊन ते लग्न मंडपाच्या स्टेजकडे निघाली. ते छोटंसं लेकरू रडलं असताना. माहिती नाही आपल्याला पुढे काय होणार आहे. मग ते लेकरू बाळ घेऊन ती महिला ती पुढे सरकत असं सगळे त्या ठिकाणी घाबरून चालली की आता हे काय प्रकार आहे. नवरीनं पाहिली, एक महिला एक छोटं लेकरू पुढे घेऊन येते, ताडकन नवऱ्याच्या तोंडात गालत मारले. नंतर हे काय प्रकार, मुलीचं आता काही खरं नाही म्हणून नवरीची आई बेशुद्ध पडली. बघा पुढे ते येते आणि माझ्या लेकीनं नवऱ्याला मारलं, मिसेस म्हणजे त्याची आई चक्करून पडली म्हणून नवरीचा बाप घरात पळ जातो, बंदूक घेऊन यायला येतो. तेवढ्यात त्याची अनाउन्समेंट केलता सरपंच, त्यानं घाबरला, आता इथं काहीतरी विचित्र होणार आहे. तर पळत पळत त्या महिलेकडे त्या स्त्रीकडे गेला आणि बाई बोल, तुझी काय अडचण आहे, काय झाले असं बोल. तर त्यावेळेस ते महिला काय म्हणते, मागे खूप गरमी होत होती, स्टेजवर पंखा आहे, पंख्याचं वारं लेकराला घालण्यासाठी मी पुढे येत आहे म्हणत होती. म्हणजे सांगायचा अर्थ आहे अपूर्ण ज्ञान, ज्ञान जर नसेल, माहिती जर नसेल तर अर्थाचा अनर्थ त्या ठिकाणी काय होऊ शकतो, होऊ शकते का नाही. म्हणून आपण ठरवत असताना पूर्ण नॉलेज ज्ञान त्यासाठी कष्ट काबाड कष्ट करूनच आपण त्या ठिकाणी पुढे सरकलं पाहिजे आणि तसंच पुढे मार्गस्थ लागलं पाहिजे. आणि एक जाता जाता गोष्ट तुम्हाला सांगतो, कधीही सांगतो, आपलं ध्येय निश्चित जर ठरवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मागे आपल्या क्लासमध्ये पण सांगितलंय अमेझॉन नदीचं उदाहरण. अमेझॉन नदी खूप मोठी नदी आहे, पण ज्या ठिकाणी तिचा उगम होतो त्या उगमामध्ये एक थेंब पडल्यानंतर दुसरा थेंब ज्यावेळेस पडतो त्याच्यामध्ये 8 सेकंदाचा गॅप आहे, पण तरीही अमेझॉन नदी खूप मोठी नदी म्हणून ओळखली जाते. का ओळखली जाते? त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि सातत्यातून माणूस पुढे सरकवतो. परीक्षा बोर्डाची 21 तारखेला आहे, चला आज रात्री अभ्यास करू, चालत नाही. कंटिन्यू आपण त्याच्या अभ्यासामध्ये असलंच पाहिजे.
कंटिन्यू त्याच्यामध्ये आपण राहिलंच पाहिजे आणि तसं केलंच पाहिजे. म्हणून सातत्य, आता माझ्याकडे नवीचे विद्यार्थी आहेत त्यांना आता सांगतोय, आतापासून आपण सातत्य ठेवा. अमेझॉन नदीसारखं तुम्ही त्या ठिकाणी हे झालं पाहिजेत, तुम्हीही ग्रेट त्या ठिकाणी झालं पाहिजे, फक्त सातत्य असले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, एखाद्या ध्येय निश्चित केल्याच्या नंतर ऐकायचं नाही. तुम्हाला मी ते उदाहरण डोंगरावरचं सांगितलं होतं, आठवतंय का? डोंगरावरचं उदाहरण बरं परत एकदा सांगतो पहा. डोंगरावरती एका गावामध्ये डोंगर होतं, डोंगरावर चलता नीट येत नाही, त्या डोंगरावर जोच कोणी जाईल त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस असं त्या गावातल्या लोकांनी ठरवलं ते. मग असे तरुण पिढीतील लोक, त्यातले 50 विद्यार्थी तयार झाले, आम्ही डोंगरावर जाऊ 1 लाखाचं बक्षीस घेण्यासाठी. पण ते डोंगर खूप चढ विचित्र होतं आणि त्यातून जर पडलं तर काही होऊ शकतं. मग ज्यावेळेस ही स्पर्धा लागल्याच्या नंतर मग ज्यावेळेस ते 50 विद्यार्थी निघाले गट ते डोंगर चढण्यासाठी, निघत असताना त्या ठिकाणी ते खालची असलेली माणसं ते सगळे म्हणाले, काही जण म्हणाले जाऊ नकोस, काय गरज आहे, 1 लाखाचं बक्षीस काय आवश्यकता नाही, डोंगर बकसलाय, पडचिन जाचीन, अजून काबाड कश करशील, तू धंदा काय करू शकतेस, पण असं करू नकोस असं ते मुलाले. मग काही जण त्यातले मतं पडल्यानंतर मग तिथं ऑन दी स्पॉट जाग्यावरतीच 50 पैकी 10 जण तर माघारीच गेले लोकांचं ऐकून. पुन्हा सुरू झालं. मग हे 40 लोक निघाले, 40 लोक थोडंसं डोंगराच्या पायथ्यावरून थोडंसं वरी चढले की नाही की लागलीच लगेच पोरांचा खालून आवाज सुरू झाला, जाऊ नका वरी काही नाही, 1 लाखाचं बक्षीस काय कमाई करतो आणि मायबापाने एकुलते एक, असं करू नका तसं करू नका असं सांगितल्यानंतर त्या 40 मधले अर्धे विद्यार्थी खाली माघारी फिरले. आता राहिली किती? 20. आता 20 मधून परत ते अजून आपापल्या कामाला लागले. नाही आपल्याला जिंकायचेच, आपल्याला करायचेच, आपण करू शकतो, आपण दाखवू शकतो असे त्यांनी ठरवले आणि ते लागू लागले. तरी लोकांचा अजून परत खालचा गळका ते सुरू झाला. कोणता गळका सुरू झाला की जाऊ नका, पडचान मरचान कशाला करतात, पुन्हा तुम्ही जान सलामत तो कुछ भी, पगडी सलामत तो कुछ भी आप कर सकते, असं म्हणल्यासारखं काही त्या 1 लाखामध्ये नाही, तुम्ही पुन्हा काबाड कष्ट करू शकता असं म्हणतात. आणि त्याचं ऐकून त्या अर्धे राहिलेले 20 पैकी त्यातले अर्धे विद्यार्थी परत खाली निघतात. आता राहिले किती? 10 नंतर परत हे 10 लागतात. मग ते अर्ध्यापर्यंत गेलेले असतात. कुठपर्यंत? अर्ध्यापर्यंत गेले असतात. त्या 10 विद्यार्थ्यांनी ठरवलं असतं, नाही मी जिंकणार, मी करणार, मी ऐकणार, मी कुणाचं ऐकणार नाही, काय नाही, मी माझ्या मनाचंच ऐकणार, मी पुढे लागणार. ते 10च्या 10 अर्ध्याच्या पुढे पेटून लागतात. परत खालच्या लोकांचा आवाज ते सुरू झाला, कशाला जातात, काय करतात, 1 लाख रुपये बक्षीस, काही गरज नाही, माघारी फिरा, काय आवश्यकता नाही, असं ते परत सांगतात. मग ते ऐकून परत म्हणतात खरंच आहे बाबा, खालचे शहाणे आहेत म्हणजे मोठे आहेत म्हणजे सांगतात म्हणजे काहीतरी तथ्य असेल. मग त्याच्यातले अर्धे अजून परत फिरतात माघारी. आता राहिले 5. परत हे 5 पार शिखराच्या जवळ गेलेले असतात, अर्ध्याच्या वर थोडंसं गेलेले असतात. मग गेल्याच्या नंतर परत मग नाही गेले ना, आपण 5 जण राहिलो, काय नाही आपण जिंकायचं करायचं, सगळे जण लागतात त्या ठिकाणी. लागल्याच्या नंतर परत खालून आवाज येतो, जाऊ नका, करू नका, असं तसं हे ते असं ते बोलू लागतात. बोलत असताना त्याच्यातले 3 जण माघारी येतात. आता राहिलेच किती? 2. आणि ते एकदम शिखराच्या जवळ गेलेले असतात. तुम्हालाही जीवनामध्ये असेच असतात. तुम्हीही जीवनात जर कुठं पुढे जर सुरू आलं, काही जण तुमचे पाय ओढणारे खूप असतात. मग आपण त्यावेळेस तिकडं लक्ष न देण्यासाठी हे 2 जण ज्यावेळेस होते, मग या दोघंही वर चढत असताना परत खालच्या लोकांचा तेच गळका, तेच पडकार, तेच सुरू झालं, जाऊ नका, कशाला वर जातात, पडचान मरचान खपचान, कशाला मायबापाला एकुलते आहेत, असं करू नका, या माघारी परत फिरा, काय आहे त्याच्यामध्ये, 1 लाख ये मी तुला देतो असं मायबाप म्हणतात. आणि त्याच्यातलं एक म्हणतं की अरे तू तर माझा आहे, तू एकुलते एक 9-7चा पोरगा आहेस माझं, तू कशा चालास, ये माघारी. ज्यावेळेस बाप खाऊन चिरकुर आड म्हणतो त्यावेळेस त्यातला 1 पट्ट्या माघारी येतो, राहतो एकटा. आता शिखर फक्त जवळच अवघ्या 5 मिनिटांमध्ये जिंकायचं होतं, एकटा राहतो. एकटा राहिल्याच्या नंतर मग हे चालू असतं. मग परत खालून लोकांचा गळका सुरू झाला. खालचे लोक काय म्हणू लागले, पुन्हा 50 जण निघालते, तू एकटा राहिलास, तू एकटा शान आहेस का, हे बाकीचे मूर्ख आहेत का, हे खाली कशाला आले, तर थोडी तर अक्कल ठेव, ऐक आम्ही सांगतो ते चांगलं करतोय, ये खाली, काय त्याच्यामध्ये वरून पडला असतं तो आम्हाला ते सापडणार पण नाही, सापडा तुझा असं तसं. ते खूप म्हणलंय, तो ऐकायला तयार असतो. तो सण गेला आणि डोंगरवरच्या शिखरावरती पोहोचल्याच्या नंतर त्याचा जल्लोष सर झाला. असं स्टेज व्यासपीठ तयार केलं, त्याचा सत्कार त्या ठिकाणी ठेवण्यात आलं, सगळं त्या ठिकाणी केलं. त्याला 1 लाखाचं बक्षीस दिलं, सगळं दिलं. त्या ठिकाणी पत्रकार आलं, पत्रकार त्याचं कौतुक करण्यासाठी, न्यूज बनवण्यासाठी त्या ठिकाणी आले. आणि त्यांना पहिलाच प्रश्न विचारतो त्यांना की म्हणतो, तुम्ही डोंगरावर चढत असताना एवढे लोक तुम्हाला खालून बोलत होते, एवढं तुम्हाला हे करत होते, तरी तुम्ही हारला नाहीत. किती तुमची मनाची जिद्द म्हणा लागेल, किती तुमचं मनाचं धाडस म्हणा लागेल,
खरंच तुमच्यासारखे जर माणसं असतील तर माणूस आयुष्यात कुठेही सरकवतो. मग असं बोलताना तो काहीच बोलत नाही, पण त्याचा मित्र पाठीमागे असून तो पुढे येतो आणि माईक हातात घेऊन म्हणतो, सर त्याला ऐकू येत नाही, तो बहिरा आहे. म्हणजे सांगायचं असं आहे, तुम्हालाही जीवनात चढत असताना तुम्हीही असंच कार्य करा की ज्या ठिकाणी चढतोय, ज्या ठिकाणी जातोय, त्या ठिकाणी दुसऱ्यांचं वाईट गोष्टी ऐकू नका, सोडून द्या. आपले ध्येय निश्चित. खरंच मला एक जाणीव करून देतो, तुमच्या मायबापांची इच्छा तुमच्या नजरेत खूप आहे. त्यांनी जगलं नाहीत, त्यांनी बघितलं नाहीत, ते पण सगळं तुमच्यामध्ये ते पाहतात. मी सगळ्यांना त्या ठिकाणी सांगतो, तुमच्या आईवडिलांची जी काही इच्छा आहे ती इच्छा ती पूर्ण करा. अहो जगा सोडून द्या हो. तुम्हाला मी सांगतो, अजूनही सांगते, क्लासमध्ये सांगितलेलं होतं, फक्त तुमचा चांगला विचार करणारे फक्त 3च व्यक्ती असतात. तुमचा स्वतःचा चांगला विचार करणारे फक्त 3च व्यक्ती असतात. नंबर 1 तुम्हाला जन्म दिलेली तुमची आई. नंबर 2 तुम्हाला ज्यांनी जन्म घातलाय त्यांचे पालन पोषण करतात तुमचे वडील. आणि नंबर 3 तुमचं चांगलं हवं, तुमचं भलं हवं असे विचार करणारे तुमचे शिक्षक. ह्या तिघांशिवाय दुसरं कोणीही तुमचं चांगलं हवं असं कोणी वाटत नाही. बघा हो, तुम्ही गाडी घ्या, शेजारच्याला देखवत नाही. शेजारचा काय भाऊकीला देखवत नाही, भाऊकीला. ते जाऊ द्या की आपल्या घरातच घ्या की आपल्या भावाने जर ट्रॅफिक घेतलं तर आपण जलसी फील करतो का नाही आपण, मला सांगा. म्हणजे मग मला सांगा, ह्या 3 व्यक्तींच्या नजरेत किंवा आपल्या 2 आईवडिलांच्या नजरेमध्ये आपण या ठिकाणी त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणायचे का? आणा अश्रू, पण आनंद अश्रू आणा, दुःख अश्रू आणू नका. म्हणून सगळ्यांना माझी कळकळीची विनंती की आपण कुठल्याही गोष्टीचं करत असताना एक नियोजनपूर्वक त्या ठिकाणी करा आणि पुढे त्या ठिकाणी लगा. परत तुम्हाला शुभेच्छा.